नमस्कार. आज आपण VBA एक्सेलमध्ये इमेज हा फॉर्म कंट्रोल पाहणार आहोत. इमेज या फॉर्म कंट्रोलच्या प्रॉपर्टीज आणि इव्हेंट पाहण्यासाठी एक स्मॉल प्रोग्राम आपण इथे तयार करायचा आहे. बेसिकली इमेज हा फॉर्म कंट्रोल ॲज अ पिक्चर होल्डर म्हणून काम करतो. जसं फ्रेममध्ये आपण फोटो इन्सर्ट करतो त्याच पद्धतीनं ह्या इमेज कंट्रोलमध्ये आपण पिक्चर होल्ड करण्याचं काम करायचं आहे करतो. मग ते पिक्चर कुठलंही असो, JPG असू दे, JPEG फॉर्मॅट असू दे, GIF फॉर्मॅट असू दे किंवा बिटमॅप इमेज असू दे. म्हणूनच इमेज कंट्रोल वर्क ॲज अ कंटेनर विच होल्ड अ पिक्चर. फॉर्म तयार करत असताना आपण एखादा फोटो आपण त्याच्यावर इन्सर्ट करतो, तर त्यासाठी आपल्याला इमेज कंट्रोलचा वापर करावा लागतो. पाहूया आता याच्या प्रॉपर्टी आणि इव्हेंट्स. हा छोटा प्रोग्राम तयार करण्यासाठी इमेज हा फॉर्म कंट्रोल वापरायचाच आहे. त्याचबरोबर बटन, टेक्स्ट बॉक्स आणि स्क्रोल बार हे कंट्रोलसुद्धा वापरायचे आहे. टेक्स्ट बॉक्स आणि स्क्रोल बार हे जे दोन फॉर्म कंट्रोल आहे ते इमेजची हाईट आणि विड्थ ही प्रॉपर्टी जी आहे ती यूज करण्यासाठी वापरायची आहे. इमेज फॉर्म कंट्रोलची नेम, पिक्चर, व्हिजिबल, हाईट, विड्थ आणि पिक्चर साईज मोड या सगळ्या प्रॉपर्टी आपण यूज करायच्या आहेत. इमेज लोड करण्यासाठी फॉर्मची ॲक्टिवेट इव्हेंट वापरायची आहे. फॉर्मला लोड इव्हेंट असते किंवा ॲक्टिवेट इव्हेंट असते. टेक्स्ट बॉक्स आणि बटनची क्लिक इव्हेंट वापरायची आहे आणि स्क्रोल बारची चेंज इव्हेंट असते. हे आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल करत असताना पाहायचं आहे. पाहूया. एक्सेल ओपन करा. डेव्हलपर टॅब वर क्लिक करा. त्यानंतर व्हिज्युअल बेसिक, त्यानंतर आपल्याला इन्सर्ट यूजर फॉर्म, यामध्ये आपण आधी डिझायनिंग करूया. यामध्ये हे जे इमेज कंट्रोल दिसते ते आपण ड्रॉ करायचं आहे. दोन इमेज कंट्रोल्स घ्यायचे आहेत. याला मी नाव तसंच ठेवलं इमेज 1. त्यानंतर दुसरं एक इमेज 2 घ्यायचं आहे. इमेज 1 आणि इमेज 2. त्यानंतर कमांड बटन, पहिलं कमांड बटन त्याला मी नाव देईन CMD कॉपी. इमेज कॉपी करण्यासाठी आपण वापरायचं आहे आणि याचं कॅप्शन मी बदलेन कॉपी. त्यानंतर अजून एक कमांड बटन घेईन मूव करण्यासाठी, इमेज मूव करण्यासाठी. याला मी नाव देईन CMD मूव आणि याचं कॅप्शन मूव. त्याचबरोबर इमेज डिलीट करण्यासाठी एक बटन घेईन CMD डिलीट, CMD डेल. याचं नाव बदलेन मी डिलीट. नेक्स्ट इमेज हाईड करण्यासाठी म्हणून CMD हाईड. याचं कॅप्शन हाईड असं करेन. त्यानंतर हाईट आणि विड्थ, या इमेजची हाईट आणि विड्थ बदलण्यासाठी मी टेक्स्ट बॉक्स घेणार आहे. दोन टेक्स्ट बॉक्स, एक हाईटसाठी आणि एक विड्थसाठी.
दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे मी. डायरेक्ट आपण व्हॅल्यू देऊन टेक्स्ट बॉक्समध्ये हाईट आणि विड्थची व्हॅल्यू देऊन या इमेजची हाईट आणि विड्थ ॲडजस्ट करू शकतो. आणि डायरेक्ट स्क्रोल बार याचा पण वापर करून आपण हाईट विड्थ चेंज करू शकतो. स्क्रोल बार एक घेतला आणि दोन टेक्स्ट बॉक्स, एकामध्ये जाईल हाईट आणि एकामध्ये जाईल विड्थ. लेबल घेईन, इथे आपण हाईट देऊ, लेबलचं कॅप्शन हाईट, अजून एक लेबल, इथे आपण विड्थ एंटर करणार आहोत. हे चाललंय डिझायनिंग करतोय आपण. फॉर्म डिझायनिंग असं म्हटलं जातं याला. याच्यात वेगवेगळ्या फॉर्म कंट्रोलच्या प्रॉपर्टीज आपण डिझाईन टाईम आणि रन टाईम ह्या दोन्ही टाईम बदलू शकतो. त्या इव्हेंटनुसार चेंज होत राहतं. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, या इमेज 1 मध्ये पिक्चर आलं पाहिजे. यासाठी पिक्चर प्रॉपर्टी वापरायची. ही जी पिक्चर प्रॉपर्टी आहे ही तर आपण इथं पिक्चरचा पाथ द्यायचा आहे. या पिक्चर या प्रॉपर्टीमध्ये डायरेक्ट तुम्ही इथे पाथ देऊ शकता. हे डिझाईन टाईम झालं. आपल्याला काय करायचं आहे, रन टाईम चेंज करायचा आहे. रन टाईम म्हणजे फॉर्म रन झाल्यानंतर चेंज करायचा आहे. म्हणून ह्या युजर फॉर्मची आपण लोड इव्हेंट किंवा ॲक्टिवेट इव्हेंट असते. जसं कमांड बटनला क्लिक इव्हेंट असते तशी फॉर्मला ॲक्टिवेट इव्हेंट असते. इथे ॲक्टिवेट इव्हेंट आपण यूज करायचे, क्लिक इव्हेंट नाही. युजर फॉर्मची ॲक्टिवेट इव्हेंटला काय करायचं आहे, इमेज 1 त्याचे पिक्चर प्रॉपर्टी वापरायची आहे. ही आपण कोडिंगमध्ये वापरतो आणि फॉर्म रन झाल्यानंतर हे डिस्प्ले होणार आहे. लोड पिक्चर, त्याच्यामध्ये पाथ द्यायचा आहे इमेजचा. आता इमेज आपल्याला घेण्यासाठी परत पाथ बघावं लागेल. इथे मी लोड इव्हेंटला ही जी इमेज आहे त्याचा पाथ घेते. प्रॉपर्टीमध्ये जा, प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर हा पूर्ण पाथ त्याचा कॉपी करा. त्याचं नाव काय आहे, ट्युलिप्स म्हणून नाव आहे. JPG फॉर्मॅटमध्ये आहे. तो डायरेक्ट पाथ कॉपी करा, इथे पेस्ट करा आणि त्याचं नाव ट्युलिप्स होतं. त्याचा एक्सटेन्शन नेम JPG, डबल कोटेशन आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करायचे. त्याचबरोबर फॉर्मची इमेज जी आहे त्याची साईज जी आहे आपल्याला हे करायची आहे, चेंज करायचे. त्यासाठी प्रॉपर्टी आहे पिक्चर साईज मोड, इमेज 1 डॉट पिक्चर साईज मोड ही जी प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये 3 प्रकारच्या साईज असतात, स्ट्रेच मोड, क्लिप मोड आणि झूम. त्यापैकी आपल्याला कुठली घ्यायची आहे, स्ट्रेच, ज्यामुळं आपल्या इमेजच्या साईजमध्ये ॲटोमॅटिक जे पिक्चर आहे ते ॲडजस्ट होणार आहे. यामुळे काय होणार आहे, फॉर्म रन केल्यावर आपल्याला ते पिक्चर डिस्प्ले झालं. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इमेज 1 या मधील जी पिक्चर आहे ते इमेज 2 मध्ये कॉपी करायचं आहे. कॉपी या बटनवर क्लिक करा. याची क्लिक इव्हेंट वापरतो. याच्यामध्ये जस्ट काय करायचं, इमेज 2 मध्ये कॉपी करायची आहे म्हणून इमेज 2 डॉट पिक्चर इक्वल टू इमेज 1 डॉट पिक्चर.
एवढंच करायचं आहे. रन करा बरं. इमेज 1मध्ये हे ट्युलिप पिक्चर आहे. जस्ट आपण कॉपी म्हणायचं आहे. आपलं कॉपी झालेलं आहे. ठीक आहे. इथे पण आपल्याला काय करावं लागेल, इमेजची साईज चेंज करावी लागेल. म्हणून आपण काय करायचं आहे, इमेज 2 डॉट पिक्चर साईज मोड इक्वल टू कुठली साईज घ्यायची, स्ट्रेच मोड, म्हणजे आपलं एक्झॅक्ट कॉपी होईल आणि तो पिक्चर जो आहे तो परफेक्ट त्या इमेज 2च्या बॉक्समध्ये फिट होऊन जाईल. त्यानंतर मूवमध्ये काय होणार आहे, इमेज 1चं पिक्चर डिलीट होणार आहे आणि इमेज 2मध्ये ते जाऊन बसणार आहे. मूवच्या क्लिक इव्हेंटला, CMD मूवच्या क्लिक इव्हेंटला काय होणार आहे, इमेज 2 डॉट पिक्चर इक्वल टू इमेज 1 डॉट पिक्चर, हे तर होणारच आहे कॉपीसारखं, पण इमेज 1 डॉट पिक्चर तिथून डिलीट झालं पाहिजे किंवा हाईड झालं पाहिजे आहे, म्हणून इथं नथिंग लिहायचं. म्हणजे इमेज 1 मधलं पिक्चर मूव होईल इमेज 2 मध्ये. मूव म्हटलं मी, यस, इथून गेलं पिक्चर, इकडे मूव झालं इमेज 2 मध्ये. इथे पण आपल्याला काय करावं लागेल, इमेज 2ची जी साईज आहे ती ॲडजस्ट करावं लागणार. पिक्चर साईज मोड इक्वल टू FM काय करावं लागेल, स्ट्रेच मोड. ओके, बघा बरं आता मूव. ओके, ठीक. आता डिलीटमध्ये काय व्हायला पाहिजे, पिक्चर 1 इमेज 1 मधलं पिक्चर डिलीट व्हायला पाहिजे. क्लिक करा डिलीटच्या क्लिक इव्हेंटला, इमेज 1 डॉट पिक्चर इक्वल टू नथिंग. त्याचबरोबर इमेज 2 मध्ये जर पिक्चर असेल मूव केलेलं तर ते पण डिलीट करणार आहे आपण, नथिंग म्हणून, इक्वल टू नथिंग. ओके, बघा कॉपी म्हटलं आणि डिलीट म्हटलं, दोन्ही पिक्चर डिलीट झाले. त्याचबरोबर पिक्चर आपल्याला हाईड करायचे आहेत. हाईड म्हणजे दोन्ही इमेज 1 आणि इमेज 2 हाईड करायचे आहेत. त्यासाठी विजिबल प्रॉपर्टी वापरायची आहे. हाईडवर क्लिक करा. काय करायचं आहे, विजिबल प्रॉपर्टी वापरायची. इमेज 1 डॉट विजिबल, बाय डिफॉल्ट ट्रू असतं म्हणून तुम्हाला पिक्चर दिसतं, ते आपल्याला काय करायचं आहे, फॉल्स करायचं आहे. इमेज 1 आणि 2 डॉट विजिबल इक्वल टू फॉल्स. रन करून बघूया. कॉपी, ठीक आहे, हाईड, दोन्ही पिक्चर बॉक्सेस, इमेज बॉक्सेस गेले आणि विथ इमेजेस पण गेलेले आहे. आता त्यानंतर आपण ह्याची हाईट आणि वेड्थ ॲडजस्ट करायची आहे. यासाठी आपण टेक्स्ट बॉक्स जे घेतलेला आहे, टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये हाईट इन्सर्ट करायची आणि टेक्स्ट बॉक्स 2 मध्ये विड्थ इन्सर्ट करायची आहे. जी व्हॅल्यू इन्सर्ट करेल त्याप्रमाणे येथील इमेज 1 काय होईल, चेंज होणार आहे. बघा काय करणार आहे आपण, इथे एक बटन घेऊया आपण. त्याला नाव देऊया CMD रिसाइज. आपण
साईज चेंज करणार आहे आणि त्याचं कॅप्शन रिसाइज. या बटनच्या क्लिक इव्हेंटला टेक्स्ट बॉक्समधल्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं इमेज 1ची साईज चेंज झाली पाहिजे. त्यासाठी दोन व्हेरिएबल घेते, डिम h हाईटसाठी, w विड्थसाठी ॲज इंटीजर. h इज इक्वल टू सी इंट म्हणजे कन्वर्ट टू इंटीजर, कारण टेक्स्ट बॉक्समधल्या ज्या व्हॅल्यू असतात त्या स्ट्रिंगमधल्या असतात आणि त्या प्युअर इंटीजरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सी इंट हे फंक्शन वापरावं लागेल. म्हणून या पद्धतीनं सी इंटमध्ये घालायचं w इज इक्वल टू सी इंट. टेक्स्ट बॉक्स 2मध्ये विड्थ घेणार आहे, त्यामुळे टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट इथे घालायचं आहे. दोन्ही आपण मेन्शन करून घेतलेला आहे. त्यानंतर इमेज 1 डॉट हाईट इक्वल टू h आणि इमेज 1 डॉट विड्थ इक्वल टू w. म्हणजे बघा आता इथे मी 300 घालेन, इथे 200 आणि इथे क्लिक करेन. त्या पद्धतीने हाईट विड्थ चेंज करणार आहे. कमी घालून बघूया, 100 ही साईज. या पद्धतीने हे झालं टेक्स्ट बॉक्सच्या माध्यमातून आपण साईज चेंज केली, हाईट आणि विड्थ. आता आपण स्क्रोल बारचा वापर करून पण हाईट आणि विड्थ चेंज करायची आहे. त्यासाठी इथे स्क्रोल बारची चेंज इव्हेंट असते, त्याच्यावर क्लिक केल्यावर इथे चेंज इव्हेंट येईल. त्यामध्ये जस्ट टाईप करायचा आहे कोड, कशाची साईज चेंज करायची, इमेज 2ची. म्हणून इमेज 2 डॉट विड्थ किंवा हाईट इक्वल टू स्क्रोल बार. इथे सेम हाईट आणि विड्थ चेंज होईल. इमेज 2 डॉट विड्थ इक्वल टू स्क्रोल बार. जसं आपण त्याचा पॉइंटर फिरवू त्या पद्धतीनं ते चेंज होत राहणार आहे. हाईट अँड विड्थ कशाची, इमेज 2ची. रन करूया, मूव करूया आणि त्या पद्धतीनं हाईट विड्थ या पद्धतीनं पिक्चर हाईट आणि विड्थ चेंज होणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण इमेज कंट्रोल, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. नेम तर आहेतच, कॅप्शन आणि नेम तर इन जनरल आहेच. त्याचबरोबर हाईट विड्थ विजिबल पिक्चर महत्त्वाची प्रॉपर्टी, त्यानंतर पिक्चर साईज मोड या इमेज कंट्रोलच्या प्रॉपर्टी पाहिल्या. इमेज कंट्रोल मधील प्रॉपर्टी यूज करण्यासाठी आपण कमांड बटनचा वापर केला. या कमांड बटनची क्लिक इव्हेंट आणि त्याच्या नेम आणि कॅप्शन प्रॉपर्टी तर वापरलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही एक छोटासा प्रोग्राम तयार करायचा आहे.